विकीचा हा चेंडू लाईन कमी केली होती. खरं तर जयेश दलवीने फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केला, पण जसा फलंदाजाकडून फुटवर्कचा वापर झाला तसं चेंडूला मागे खेचलं ते गोलंदाज विकी आंबरे या गोलंदाजानं गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर चेंडू उचली प्राप्त करत विसावला. तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. लगातारचा दुसरा चेंडू येतोय तो निर्धाव. लाईन खराब आहे या ठिकाणी. आपण पंच वळण घेऊन सांगतात. संजय भोईर सर इशारा करतात की हा चेंडू वाईड असेल. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू एका धावेच्या बरोबरीने संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं होत असताना साईदीप 11 या टीमच्या धावफलकावरती एक धाव लागते. याच दरम्यान आपण बघतोय मिलिंददादा सावंत यांचे अगदी जवळचे मित्र परम मित्र विकीदादा खोपकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक असं स्वागत करतो. इथे जयेश दलवीला करावा लागेल परतीचा प्रवास. हा झेल कॅरी केला जातोय आणि विकी आंबरे या ठिकाणी पहिली सफलता प्राप्त करत असताना विकेट या ठिकाणी गमावली जात आहे. धावफलक स्थिरावेल. एक या धावसंख्येवरती विकीदादा खोपकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत मराठा प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मिलिंददादा सावंत यांना आमची विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते विकीदादा खोपकर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचे. प्रत्येकाचा यथोचित असा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. भारतीय संस्कृती सांगते की अतिथी देवो भव. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणं ही आपलं परम कर्तव्य आणि त्याची जोपासना या मुख्य व्यासपीठावरती होत असताना पहिलं षटक सुरू आहे. एक विकेट या ठिकाणी गमावली जात आहे आणि धावसंख्या आहे ती 1. अन साईडला फटका. हा फटका सुद्धा फसला आहे. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये भरपूर अंतर कापत क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला आणि चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता सोहेल खोत. दूरवरचा अंतर कापत त्यांना हा झेल टिपला आणि फलंदाज अक्षय चौधरी याला गेल्या पावली करावा लागेल तो परतीचा प्रवास. झेल घेतला त्यासाठी मिलिंददादा सावंत यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज. स्वप्नील लबडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज सोहेल खोत या क्षेत्ररक्षकाला दिलं जाईल. बिनबाद 1 नंतर आता 2-1 अशी दयनीय स्थिती निर्माण झाली आहे ती साईदीप 11 टीमच्या धावफलकावरती. स्टेजच्या मॅचेस सुरू आहेत त्यामुळे आपण बघतोय की भरपूर संधी या ठिकाणी मिळत असतात. पण एका गटात 5 संघांचा समावेश आहे. अशा वेळेला 4 सामने त्यांचे ग्रुप स्टेजमधून पाहायला मिळतील आणि त्यामधील साईदीप 11 टीमचा हा मला वाटतं 4था सामना आहे. 3ही सामने त्यांनी सुरुवातीला गमावलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये एक विजय त्यांना प्राप्त करायचा आहे. सरळ बॅटना फटका खेचला आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये होते आणि त्यांना भेदल्यानंतर लॉंग ऑफ सीमा पार येतोय. हा खणखणीत चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होईल 5. डीजे 5 धावा लागतात. धावफलकावरती बॅटिंग साठी आलाय तो अजय पवार. फुलटॉस दिशा द्यायची होती. गॅप शोधता आली नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी म्हणता येईल. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या अंती 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात आणि बॅटिंग करत असणारा साईदीप 11 टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आहे 2 बाद 6.
हा 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. भागीदारी बरोबर धावा होणंही तितकंच महत्त्वाचे, कारण आता कमी चेंडू असतील. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 35-40 धावांचा शोध उर्वरित 18 चेंडूवरती इथून पुढे घ्यावा लागेल. तो साईदीप 11 टीमच्या फलंदाजांना दुसरा षटक, आणि हे षटक टाकण्यासाठी येतोय राज खोपकर. खरं तर विकी आमरे यांच्या संघाने सुद्धा 2 लढती गमावल्यात, त्यामुळे त्याने विजय प्राप्त करायचा आहे. इथे हा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. हा झेल कॅरी केला जाईल आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. थँक्यू डीजे. लगातार विकेट या ठिकाणी गमावल्या जात आहेत आणि त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. सायंकाळच्या सत्रामध्ये खरं तर धावा होणं तितकंच सोपं नसेल, कारण प्रवाहाचा विचार करता तुम्हाला चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. हाफ ट्रॅकर हा सुद्धा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचलेत, पण इथे झेल ड्रॉप होतोय. जय मोरे त्या ठिकाणी होते. हा झेल ड्रॉप त्यांच्याकडून झालेला आहे. इथे धावसंख्या आहे 7 धावा धाव फलकावरती. जय मोरे बॅटिंग साठी आलेत. फुलटॉस चेंडू आणि त्यावरती हा फुलटोल वसूल करणारा षटकार. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या वाढेल. 13 धावा लागतायत त्या धावफलकावरती आणि बॅटिंग करणारा विनय सकपाल या ठिकाणी मागणी करतोय रिव्ह्यू. बिमरची तपासणी आता या ठिकाणी केली जाईल. इथे जर का रिव्ह्यू गमावला तर पुन्हा तुम्हाला तो वापरता येणार नाही. पंचांनी खरं तर फेर चेंडू दिला होता. इथे फलंदाजाकडून मागणी झाली की हा चेंडू बिमर असेल, आणि अशा वेळेला आपण बघतोय की थर्ड अंपायर नंदकुमार पाटील सर योग्य तो निर्णय आता आपल्यापर्यंत पोहोचवतील. फेअर डिलिव्हरी असेल. रिव्ह्यू या ठिकाणी गमावला जातोय. 6 धावा जरूर मिळतील. या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 13 धावा आहेत धाव फलकावरती. मानस मनोरे आता साथी गुणलेखक म्हणून काम पाहत असताना या अगोदर नरेश दलवीसर यांची भूमिका महत्त्वाची राहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रोफेशनल गुणलेखक म्हणून सातत्यानं आम्ही त्यांना बघतो, आणि विशेषतः प्रीमियर लीगमध्ये गुणलेखकाला खूप महत्त्व असतं, आणि ते काम अगदी योग्य काम नरेश दलवीसर यांच्या माध्यमातून. शॉट ऑफ लेंथ होता. हा फटका फसला हवेत. एक क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले तर हा झेल टिपला जाईल. फलंदाज विनय सकपाल. एकंदरीत 4था फलंदाज साईदीप 11 या टीमचा होतोय बाद. मैदानावरती सुमित सावंत मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये तो करमत करेल का हे बघणं फार गरजेचं आहे, कारण 2 मॅच मध्ये त्यावेळेला आपण पाहिलं की सलामीसाठी अगदी फोल ठरला होता. विनय सकपालनं पूर्णतः निराशा केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जयेश दलवीचे खरं तर खराब परफॉर्मन्स, आणि त्या कारणास्तव आपण बघतोय स्वतःला बॅकफुटवरती बघतोय प्रसाद राणे यांचा साईदीप 11 हा संघ. तर पहिला विजय प्राप्त करायचा याच उद्देशानं गोलंदाजी होतीये स्वामी समर्थ या टीम कडून. निर्धाव चेंडू आलाय. धावफलक स्थिरावेल 13 या धावसंख्येवरती. आज 10 सामने आपल्याला संपन्न करायचे होते, आणि त्यामधील 8वा सामना मैदानावरती सुरू आहे. याचा अर्थ आयोजकांचं आपण कौतुक केलं पाहिजे. अगदी वेळेचं बंधन त्या ठिकाणी राखलं गेलं आणि प्रत्येक टीमनं सहकार्य केलं, ही महत्वाची बाब राहिली. वाईट बॉल असल्याचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. प्रीतम पाटील सर मेन अंपायर. 1 धाव या ठिकाणी अतिरिक्त वाढेल आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 14 धावा आहेत धाव फलकावरती. 4 षटकांची मॅच, 24 चेंडूचे 1-1 सत्र.
टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि त्यावरती खरे उतरले सुरुवातीचे 2 गोलंदाज स्वामी समर्थ टीम कडून. इथे मिस फिल्डिंग होते. खरं तर चेंडूला स्टॉप करायचं होतं. चेंडू स्टॉप झाल्यानंतर एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली असती, पण मैदानावरती काय घडलं, फलंदाज या ठिकाणी जरूर बाद होतील. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या आहे 8 धावांच्या सरासरीने. 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय रमेश वाघमारेला आपण बघू शकाल गोलंदाजी मार्कवरती. मराठा प्रीमियर लीगचं पर्व 8वं आणि 8व्या पर्वात खूप चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटला पोषक असं वातावरण, अशा वातावरणात सुरू असलेली ही या 36 विभागातील एक नामांकित स्पर्धा मराठा प्रीमियर लीग. नेहमीच या स्पर्धेनं भरपूर खेळाडू घडवलेत. प्रत्येक मोसमात चांगले खेळाडू घडताना आपण पाहिलेत आणि त्यामधील एक कुणाल कदम जो व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळतो, त्याहीपेक्षा खालापूर तालुक्यातील ताकद फक्त खालापूर खोपोलीपुरती मर्यादित नसून तर या 36 विभागातून सुद्धा भरपूर खेळाडू आहेत हेच दाखवून देणारी स्पर्धा आहे मराठा प्रीमियर लीग. आणि त्यामधील अजय मोरे जो यंदाच्या मोसमात अगदी चांगल्याच बहरात आहे. त्याचबरोबरीने नंदनपाडा संघालाही ग्रामीणमध्ये विसरता येणार नाही, त्यांचाही खेळ चांगला राहिला आहे. आणि अशा पद्धतीने आपण बघतोय गोर्टन संघ चांगला आहे. तांबाटी संघाची ताकद सगळ्यांनाच ठाऊक आहे. सन्माननीय भास्करजी दळवी यांच्या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचे आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यांनाही आमची विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. सन्माननीय भास्करजी दळवी साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष असं स्वागत मराठा प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून. अलॉंग द कार्पेट इथे हा फटका खेचलाय. समोर क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 17 धावा धावफलकावरती. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. खरं तर राजेंद्र म्हात्रे या मित्र म्हणेन फॉर्च्यून इव्हेंटचे स्वतः ओनर आहेत, स्वतः अगदी प्रोप्रायटर आहेत आणि सध्याच्या घडीला टेक्निशियन म्हणून काम बघतायत कृष्ण म्हात्रे. त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरामॅनचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे. त्या सगळ्या टीमला आपण धन्यवाद दिले पाहिजेत. तीनही पंच प्रीतम पाटील सर पेन, त्याचबरोबरीने संजय भोईर सर फणस डोंगरे आणि तदनंतर तिसरे पंच नंदकुमार पाटील सर कळवे, या तीनही पंचांची भूमिका महत्त्वाची राहिली. कॉमेंट्री बॉक्समधून आमच्या समोर आज दिवसभर ज्यांचा आवाज आपण ऐकतोय सगळ्यांच्या या परिसरातील आवडते समालोचक मानस मनोरे आणि त्याचबरोबरीने मी स्वतः अंकित पालुसरे धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली. त्यासाठी विशेषतः आयोजन टीमला मिलिंददादा सावंत असतील, मयूरदादा मुंडे, विकी आंबरे, शुभम मोरे, अजिंक्य जाधव, नीरज दाबणे, मुन्ना मोरे आणि विशेषतः जयेश दलवी आपण ही संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी मी या संपूर्ण आयोजन टीमचं त्याचबरोबरीने अध्यक्ष भूपेशदादा पाटील आपला मनापासून आभार व्यक्त करतोय. डीप मध्ये राहतो हा चेंडू. सुमित सावंत पूर्णतः फोल ठरला. हा सुद्धा फलंदाज कामगिरीच खराब राहिले आणि संपूर्ण कधी कधी आपण म्हणतो ना एखादा दिवस नसतो, पण त्यालाही काही मर्यादा असतात. एक सामना, 2 सामना, जवळजवळ 4था सामना सुरू आहे आणि या 4थ्या सामन्यात सुद्धा मनासारखी कामगिरी होतच नाहीये. कारण धावफलक जर आपण पाहिलं, तिसरं षटक सुरू असताना 18 या धावसंख्येवरती अजून एक ब्लाइंड स्ट्रोक. पंच इशारा करतात की हा चेंडू जास्त बाहेर गेला, पंचाने वाईट दर्शविला, अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या होते 19 धावा आहेत धावफलकावरती. 8वा सामना मैदानावरती सीझन 8 मधील पहिल्या दिवसातील सुरू आहे. या ठिकाणी साईदीप 11 आणि त्यांच्या विरोधात स्वामी समर्थ 11 या 2 टीम दरम्यान.
एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. गती भरपूर आहे गोलंदाज रमेश या गोलंदाजाकडे. विशेषतः अगदी एकात दोन फलंदाज जर का वगळले तर गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे संपूर्ण दिवसभरात. या मागचं कारण सीमारेषा जरी अगदी फलंदाजीला पोषक असली, सीमारेषा जरी जवळ असली तरी खेळपट्टीचं जे अंतर आहे ना अगदी गोलंदाजासाठी मी तर म्हणेन भरपूर कमी, आणि त्यामुळे चेंडू जास्त स्किट होतात, जास्त वेगाने चेंडू जाताना आपण पाहिले. त्यामुळे फलंदाजांना कुठेतरी खराब कामगिरीला सामोरं जावं लागतंय. इथे धीम्या गतीचा चेंडू, जसा फुटवर्कचा वापर झाला तिथे लाईन आखूड केली, स्वतःला चेंडूला आखडलं या ठिकाणी, आणि अशा वेळेला कमी लेंथ करताना इथे फलंदाजाला एक धाव घेण्यास भाग पडले. एक धाव एका धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना साईदीप 11 या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आहे 21. थँक्यू डीजे. चौथ्या षटकाला सुरुवात होईल आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाज अजिंक्य जाधव गोलंदाजी करण्यासाठी आता येतोय. डेथ ओव्हरचं षटक. आक्रमणाची खरं तर नितांत गरज आहे, आक्रमण झालं पाहिजे हीच अपेक्षा आहे. आक्रमण झालं तरच या मॅच मध्ये धावा होतील आणि त्या धावसंख्येचा बचाव करता येईल. खोलवर पद्धतीचा चेंडू, सरळ बॅटना फटका खेचला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चांगली फिल्डिंग म्हणता येईल, पण 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 23 धावा आहेत धाव फलकावरती. 30 धावसंख्येच्या आतमध्ये जर का रोखलं तर या धावसंख्येचा पाठलाग कदाचित लवकर होऊ शकतो अपोजिट टीम स्वामी समर्थ 11 या टीम कडून, पण इथे 35 पर्यंत पोहोचावं लागेल तरच संघर्ष करता येईल. निर्धाव चेंडू येतोय, धावफलक स्थिरावलंय ते 23 या धावसंख्येवरती. निराशाजनक कामगिरी राहिले, खराब बॅटिंगचं प्रदर्शन, गोलंदाजांनी सुद्धा निराश केले संपूर्ण स्पर्धेमध्ये. साईदीप 11 या टीमला ताळमेलच बसला नाही संपूर्ण स्पर्धेत. खरं तर पुन्हा एकदा अगदी सॉफ्ट डिसमिसल आपण बघतोय. खराब चेंडू होता आणि त्यावरती सुद्धा फलंदाज यष्टीचित होत असताना इथे अजून एक झटका साईदीप 11 संघाला. थँक्यू डीजे. मयूर मुंडे खरं तर भरपूर मेहनत आहे, सकाळपासून आम्ही त्यांची मेहनत बघतोय आणि विशेषतः तुमचं कौतुक नक्कीच करू आम्ही, कारण ज्या वेळेला एखादी चांगली स्पर्धा जर तुम्ही ऑर्गनाईज करता तर तुम्हाला प्रचंड मेहनती घ्यावीच लागते. मानस यांनी सांगितलं की मिलिंददादा सावंत जरी या स्पर्धेचे आयोजक असले तरी त्यांना इतरांनी दिलेली साथ, त्याने आम्ही नेहमी म्हणतो ना, जे गाव करील ते एकटा राव काय करील, एकट्याने काहीच होत नाहीये. तुम्हाला जर इतरांची साथ असेल तर नक्कीच तुम्ही एक ऐतिहासिक स्पर्धा घडवू शकता आणि ही ऐतिहासिक स्पर्धा आपण या मैदानावरती बघतोय. मराठा प्रीमियर लीग 2025. एक धाव या ठिकाणी आले, एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 24. दीपेश कदम आला बॅटिंगसाठी. डावकुरे आताचा फलंदाज, 1-2 मोठे फटके त्याला मारावेच लागतील तरच धावसंख्येला आकार येईल, अन्यथा धावांचा पाठलाग सोपा असेल दुसऱ्या इनिंग मध्ये विकी आमरेच्या स्वामी समर्थ 11 टीमला. निर्धाव चेंडू, डॉट बॉल असेल, स्ट्राईक रोटेशन नसणारच आहे, हे अगोदरच सांगितलं होतं. चेंडू निर्धाव. 24 वरती धावसंख्या आता स्थिरावेल. या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक. हर्ष कदम एक छोटेसे समालोचक, नक्कीच मला वाटतं इयत्ता 4थी मध्ये ते शिकत आहेत, पण तुम्ही अगोदर नक्कीच आम्ही तुम्हाला सांगू, मानस यांनी सांगितलं की पुढे जाऊन तुम्ही एक चांगले समालोचक जरूर बनाल, यात शंका नाही. इथे शेवट या षटकारानं होतोय पहिल्या इनिंगचा आणि 6 धावांच्या बरोबरीने जी आश्वासक धावसंख्या हवी होती ती आता म्हणता येणार नाही. एक सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभारले, कारण 45-50 एक आश्वासक म्हणता आली असती, पण इथे आता अशा कमी आहेत. धावसंख्या झाले सन्मानजनक, धावफलकावरती 30, येणारे 24 चेंडू 31चा करायचं हे पाठलाग, या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील हे नक्कीच आपण बघणार आहोत.
पण मी त्या अगोदर विनंती करतोय, रिद्धी सिद्धी परखंदे आणि त्यांच्या विरोधात राजे शिव छत्रपती वॉरियर्स, एका बाजूला असेल कर्णधार सूरज लबडे आणि दुसऱ्या बाजूला अजय मोरे, दोनही कॅप्टनला मी विनंती करतोय आपण टॉस साठी यायचंय. विकीदादा खोपकर यांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. सूरज लबडे आणि त्याचबरोबरीने अजय मोरे आपणास मी इन्व्हाइट करतोय, आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. विकी शेठ खोपकर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस केला जाईल. 24 चेंडू 31चा पाठलाग करायचे. हर्ष कदम आमच्या समवेत आहेत, पण त्यांनाही मी सांगेन, जरूर मानस यांनी सांगितलं की पुढे जाऊन तुम्ही एक चांगले समालोचक बनाल, पण त्या अगोदर मी अपेक्षा करतो की पुढे जाऊन तुम्ही चांगलं शिक्षण घ्या, कारण कॉमेंट्री क्षेत्रामध्ये करिअर नाही आहे. त्यामुळे तुम्हाला पहिलं सुरुवातीला शिकावं लागेल. आणि इथे मात्र आपण बघतो प्रीतम पाटील सर यांच्या माध्यमातून सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राईज हर्ष कदमसाठी देण्यात आलेले. नक्कीच हर्ष तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. जरूर समालोचक अगदी 1-2 इयरमध्ये सुद्धा बनता येईल, पण सुरुवातीला तुम्हाला शिक्षणाला प्राधान्य देणं फार गरजेचं आहे. शिका, संघटित व्हा. आणि मी तर म्हणेन नक्कीच तुम्ही शिकलात, असं म्हटलं जातं ना, शिकाल तर टिकाल. कालाची गरज आहे, शिक्षण तुम्ही घेतलंच पाहिजे. टॉस केला जातोय. मिलिंददादा सावंत त्या ठिकाणी आहेत. विकी शेठ खोपकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला आणि टॉस जिंकलाय रिद्धी सिद्धी परखंदे या टीमनं. काय निर्णय असेल त्या निर्णयावरती ही मॅच जशी संपेल ना, लगेच आपण मॅच संपल्यानंतर आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. भास्करजी दळवी साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. इंडियन ऑइल पेट्रोल पंप मॅनेजर म्हणून कार्यरत असणारे भास्करजी दळवी साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. इंडियन ऑइल पेट्रोल पंप इंडियन ऑइल पेट्रोल पंपचे मॅनेजर भास्करजी दळवी साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना मिलिंददादा सावंत या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मॅच सुरू होईल. 24 चेंडू खरं तर 31चा पाठलाग करायचे. ही इनिंग सुद्धा माणूस मीच करतो आणि पुढील मॅच साठी तुमच्या जोडीला असतील हर्ष कदम. हा मॅनेजर नाही आहेत, कॅशियर आहेत. कॅशियर महत्वाचा असतो. इथे 24 चेंडू 31 धावसंख्येची गरज. एजे स्ट्रायकर एंड वरती असेल. अजिंक्य जाधवला आपण बघतोय स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज सोहेल खोत. अजिवलीचा हा फलंदाज सोहेल खोत. चांगला झेल त्यांना टिपला होता. इथे मात्र आपण बघतोय की निर्धाव चेंडू आला. शेवटचे आता 23 चेंडू आणि 31 ची गरज आहे. शॉट ऑफ प्लेन सरळ बॅटना फटका खेचला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय अजिंक्य जाधव फलंदाज. एक धाव लागते धाव फलकावरती. 22 चेंडू आता 30 धावसंख्येची गरज आहे. 22 चेंडू 30 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. ही लाईन फार चांगली. आउटसाइड ऑफ स्टंप. निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिरावेल एक या धावसंख्येवरती. विनयला आपण बघतोय. खरं तर यावेळेला अँगल क्रिएट करून तो गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट ना आला, पण इथे तंत्रशुद्ध फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यामध्ये होतं आणि वसूल केला जातोय कव्हर पॉइंट मधून आलेला हा खणखणीत चौकार. चार धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 5 धावा धावफलकावरती लागतायत. सोहेल खोतच्या बॅटमधून हा चौकार आलाय. खरं तर त्यानं एक चांगला झेल टिपला होता आणि त्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज
मिलिंददादा सावंत यांच्या माध्यमातून त्याला देण्यात येईल 500 रुपयाचे कॅश प्राईज गुगल पे झालेले आहेत. खरं तर स्वप्नील लबडे यांच्या माध्यमातून त्यांचे विशेषतः आम्ही आभार व्यक्त करतो. 31चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. ऑन साईडला फटका कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये आहेत. चांगलं प्रोटेक्शन. एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 6 धावा आहेत धावफलकावरती. ही मॅच लवकर संपेल अशी अपेक्षा होती कारण धावा कमी आहेत, पण इथे विनयनं चांगली गोलंदाजी केली आहे आणि करावीच लागेल. या मॅचमध्ये या स्पर्धेत त्यांना आपलं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. पण इथे वाईड बॉल येतो. अतिरिक्त एक धाव वाढेल. धावफलक वधारेल 7 या धावसंख्येवरती. निर्धाव चेंडू येतोय. या चेंडूवरती थांबवलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या सफल षटकाची सांगता विनय सकपालच्या माध्यमातून होत असताना केवळ 7 धावा त्यानं खर्च केल्या. भले एकही विकेट त्याला प्राप्त करता आली नसली तरी इथे मात्र त्यानं धावसंख्येला रोखलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. एक चौकार वगळला तर खूप चांगली गोलंदाजी राहिल्या. 7 धावा आहेत त्या धावफलकावरती. बिनबादी जमेची बाब असेल. शेवटचे 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी गरज असेल ती 24 धावसंख्येची. पहिल्या दिवसातील सीझन 8 मधील हा 8वा सामना मैदानावरती सुरू आहे. यानंतर रिद्धी सिद्धी परखंदे टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे. पण या मॅचमध्ये काय घडेल? 18 मध्ये 24. हा फटका भरपूर वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. हा झेल त्या ठिकाणी टिपला जाईल आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद सोहेल खोत. पहिली विकेट या ठिकाणी गमावलेली आहे. धावफलक स्थिरावेल ते 7 या धावसंख्येवरती. शेवटचे 17 चेंडू 24 धावसंख्येची गरज. जसजसे चेंडू निर्धाव जातील ना तसतसं धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर हे वाढलं जाईल. धावा आणि चेंडू यांच्यामधील तफावत मोठी होताना पाहायला मिळेल आणि एकाच 2 विकेट जर का अशा वेळेला आल्या तर दडपण वाढेल ते बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. स्टॉप केलं या चेंडूला. इथे मात्र खूप चांगली फिल्डिंग म्हणता येईल. चेंडू खराब होता त्याचा फायदा खरं तर व्यवस्थित संपर्क न झाल्या कारणास्तव उचलता आला नाही. विकी आंब्रेला निर्धाव चेंडू येते. गोलंदाजीसाठी आपण बघतोय दीपेश कदमला. युवा गोलंदाज आहे पण गुणवत्ता भरपूर आहे. इथे हा फटका अगदी रडार मध्ये होता आणि त्याला उडवलंय. वाईडिश लॉंग ऑन सीमा पार. षटकार. राजे शिव छत्रपती वॉरियर्स टीमचे खेळाडू आपणास मी विनंती करतोय की तुमच्या वाट्याला असेल बॅटिंग तुम्ही पॅव्हिलियन मध्ये यायचंय. फुल टॉस ऑन साइडला. खूप चांगला स्ट्रोक सजवला. चेंडू लँड होण्यापूर्वी बॅटवरती कन्वर्ट करत दिशा दिली डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षकाकडे पर्याय नव्हता. षटकारानंतर चौकार येतोय. आता प्रेशर पूर्णपणे रिलीज होत असताना बॅटिंग करणाऱ्या स्वामी समर्थ 11 टीमचं धावसंख्या होती 17. 31चा करायचा आहे पाठलाग. शेवटच्या आता 14 चेंडू 14 धावसंख्येची गरज. अजून एक चांगला स्ट्रोक त्याच क्षेत्रामध्ये ऍक्शन रिप्ले पण इथे रिझल्ट असेल. 6 धावा या चेंडूवरती मिळतील.
14 मध्ये 14चं समीकरण बदलेल. शेवटच्या आता 13 चेंडू 8 धावसंख्येची गरज. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. सरळ बॅटला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती आलेत. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 7 धावसंख्येची. 12 चेंडू 7 धावसंख्येची गरज. अजय मोरे, आपण आपले खेळाडू रेडी ठेवायचे. मॅच जशी संपन्न होईल ना लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचे, कारण यानंतर 2 मॅचेस बाकी आहेत. मॅचेस लवकर जरी झाल्या तरी तितकासा मी तर म्हणेन आयोजकांना वेळ मिळेल. उद्याच्या दिवसाची प्लॅनिंग त्यांना करता येईल. आणि विशेषतः आपण आयोजन टीमला धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी अगदी वेळेचं बंधन ठेवलं आणि प्रत्येक टीमनं वेळेचं भान राखत या ठिकाणी खेळ केला आहे. कारण 10 सामने एका दिवसात प्रत्येक सामना 4 षटकांचा पॉसिबल नव्हतं, अशक्य नव्हतं. विशेषतः उद्घाटनाचा दिवस असताना सुद्धा. आणि अशक्यलाही शक्य करणारं मी तर म्हणेन ही लीग मराठा प्रीमियर लीग आपण या ठिकाणी बघतोय. खूप चांगली स्पर्धा आहे. आयोजन दमदार आहे, भारदस्त असं आयोजन. 12 मध्ये 7 धावसंख्येची गरज आणि गोलंदाजीला आलाय जय. एक धाव या ठिकाणी मिळेल. शेवटच्या 11 चेंडू 6 धावसंख्येची गरज. 11 चेंडू आता जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज. रिव्हर्स अटेंड करायचा होता. चेंडू निघाला लॉंग स्टॉपच्या दिशेनं येतोय. हा चौकार 22च्या साह्यानं. बॅटला स्पर्श झाला नाही. 22चा चौकार. आता गरज असेल ती 10 चेंडू 2 धावसंख्येची. खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. त्याचा खचकन चालतो 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 नागवाला थँक्यू डीजे. 10 चेंडू 2 धावसंख्येची गरज. एक धाव या ठिकाणी मिळेल. शेवटच्या आता 9 चेंडू 1 धावसंख्येची गरज. विजयी धाव घेण्यासाठी आता विकी तयार असेल. खरं तर पहिला विजय विकी आमरे अर्थातच स्वामी समर्थ 11 संघ, अविनाश कदम माजी सरपंच जांभिवली यांनी पुरस्कृत केलेला संघ स्वामी समर्थ 11 हा संघ पहिला विजय या ठिकाणी प्राप्त करेल का, त्यासाठी एका धावेची गरज होती आणि अखेर विजयी धाव या ठिकाणी येत असताना आणि हा सामना जिंकलाय तो स्वामी समर्थ 11 टीमनं. आणि ग्रुप स्टेजमधील 4ही सामने अगदी गमवावे लागतात ते साईदीप 11 या टीमला. प्रसाददादा राणे, आपण या संघाला पुरस्कृत केलं त्यासाठी तुम्हाला या मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि विशेषतः जयेश दलवी, तुम्ही खचून न जाता आम्हाला पुन्हा एकदा तोच जयेश दलवी पुढील सीझनमध्ये पाहायला मिळेल ह्याच शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतोय. तुमच्या टीमला शुभेच्छा असतील. भलेही तुम्ही 4ही लढती गमावल्या असाल पण इथे तुम्ही या स्पर्धेचा घटक होता ही